गुड मॉर्निंग. वैष्णवला उठल्या उठल्या बाहेर जायचं असतं. मग त्याची आजी त्याला चेअरवर बसवते आणि अंगण झाडते. तोपर्यंत वैष्णव रिलॅक्स मूडमध्ये त्याचं सगळं ऑब्झर्वेशन सुरू असतं. त्याची मॉर्निंग गुड स्माईलनेस नेहमी होते असं नाही, तर कधी कधी रडूनही होते. त्याचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून हा फर्स्ट ब्लॉग बनवला आहे. ब्रेकफास्ट व्हिडिओ माझ्याकडून शूट करायचा राहून गेला. आपण जेव्हा आई बनतो तेव्हा सगळंच आपल्याला येत नसतं. आपण ते मनापासून काय खाऊ घालणं, त्याची अंघोळ, त्याचं आवरणं, प्रत्येक गोष्ट परफेक्टच झाली पाहिजे असं नसतं. पण आपण आपल्या बाळासाठी आपण जे काही करतो ते अगदी मनापासून करतो. त्याला काही लागलं, तो रडला की पहिले आपल्याला त्रास होतो. वैष्णवने कोणती गोष्ट करून दाखवली, समजा तो जय जय रामकृष्ण हरी म्हटला की तो टाळ्या वाजवतो. आता तो बाय बाय करायचं पण शिकला आहे. पण मग मी आईला विचारते, आई, आम्ही पण लहानपणी असंच करायचो का गं? जेवण्याची वेळ म्हणजे त्याची मज्जा सुरू असते आणि थोडा मेस करणे. आज कॉलनीमधली अवंतिका दिदी आली होती त्याच्यासोबत खेळायला. मग काय, थोडं खेळायचं, थोडं खायचं आणि थोडं बाहेर बघत 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 खायचं. हे त्याला जास्त आवडतं. खाण्याकडे कमी लक्ष तर खेळण्याकडे जास्त लक्ष असतं त्याचं. त्याला जेवायला मेथीचा पराठा आणि दही खाऊ घालत होती आई. त्याला दही जास्त आवडतं. रोजच्या जेवणामध्ये तो पराठ्यासोबत नेहमी दहीच खातो. आणि इव्हिनिंगला रोज एक फ्रूट देत असतो. त्यामध्ये अंजीर, केळी, पपई तर देत होतो, पण आता उन्हाळ्यात बंद केलं आहे. तर इथे तो आदित्यच्या मागे लागला होता. आदित्य म्हणजे त्याचा मामा. तर तो त्याला घराकडे घेऊन येत होता. तर तो रडतोय बघा इथे आणि म्हणतोय की चल मला बाहेर घेऊन चल. आणि तो राहतच नव्हता. डोळ्यात तर पाणी येतच नव्हतं त्याच्या. पण तो लिटरली हट्टीपणा करत होता की चल मला बाहेर घेऊन चल आत्ताच्या आत्ता. मग थोडंसं आदित्याने त्याला फिरवून आणलं बाहेरून. त्याचं खेळणं म्हणजे खेळण्यास सोडून तो दुसरीकडे जाणार. किचनमध्ये जाणार, किचनचे भांडे खेळणार, प्लेट, चमचे जे खाली असेल ते तो त्याच्यासोबत खेळणार. आता इथे तो मांजरीसोबत खेळतोय. मांजर त्याला काही करत नाही. पण तो तिला कसं खेळतो, रात्री तो तिला बॉल देतो आणून. म्हणजे मांजर त्याच्यासोबत खेळते बॉलसोबत, हे त्याच्या चांगलं लक्षात राहिलं आहे. मला त्याचं कौतुक वाटतं की त्याच्या कसं काय लक्षात राहिलं असेल ना, की मांजर बॉलसोबत खेळत होती, मग आपण तिला बॉल आणून द्यावा, मग ती छान खेळणार त्याच्यासोबत. त्याचे छोटे छोटे असे किस्से आहेत, पण नेहमीच नाही ना आपण शूट करू शकत. मग नंतर रात्री आदित्य थोडं बाहेर गेला होता पिझ्झा खाण्यासाठी. परत मग वैष्णव मागे लागला होता मला जायचं. तर असा होता वैष्णवचा डे. पूर्ण काही शूट करता आलं नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.